Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear वहिनी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग एटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, बहिणीचा आहे आज बड्डे. हॅपी वाला बड्डे. सो आज करणार आहे आम्ही काहीतरी वेगळं. तर पिंपरीत आलो होतो, थोडीशी खरेदी केलेली आहे. तुम्हाला दाखवतो आता काय करणार आहे टेरेसवरती. तर व्हिडिओ बघत राहा. तर आत्ता आहे आम्ही पिंपरीमध्ये आणि आता शॉपिंग वगैरे केलेली आहे बड्डेची. सो चला आता तुम्हाला दाखवणार आहे डेकोरेशन कसं करणार आहे आम्ही टेरेसवरती. तर चला दाखवतो तुम्हाला की आत्ता आम्ही आलो पिंपरीत आणि शॉपिंग चालू आहे बघा. बड्डेची फुल जोरात तयारी आहे. रोशनी एकदम फुल काहीतरी वेगळं करणार आहे. या वर्षी आम्ही काहीतरी नवीन ट्रेंड आणतोय. काय सेम बड्डेचा रे. तर मित्रांनो, डेकोरेशन करणार होतं टेरेसवरती, पण काय झालं, पाऊस आला जोरात. सो आता आम्ही आमच्या म्हणजे रूममध्येच करणार आहे, वरच्या एका बेडरूममध्ये. सो बघा कसं डेकोरेशन करणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा. सो फायनली आता आम्ही पोचलो आहे घरी आणि आता बघा सामान ठेवलेलं आहे आणि इथं आम्हाला चाललं आहे आमचं थोडंसं डेकोरेशन या एरियामध्ये करायचं, थोडंसं सरप्राईज द्यायचं आहे. पर पहिल्यांदा कधीच केलं नव्हतं आम्ही असं आमच्या उभ्या आयुष्यामध्ये. आता या लोक आलेत, सो काहीतरी नवीन नवीन आयडिया करतोय आम्ही. सो आता बघा बघूया आता कसं करायचं, काय करायचं, त्या हिशोबाने सांगतो तुम्हाला एक एक. सो बघा आता पडदा एकदम व्यवस्थितपणे आता बघूया काय करायला भेटते. सो बघा आता इथं आपल्याला करायचं आहे डेकोरेशन. नेट वगैरे आणलेली आहे, रोशनी गेली खाली साडी आणायला आणि ओंकारला पाठवलेलं आहे बलून वगैरे आणायला. म्हणजे मी आणलेले आहेत काही, अजून काही बलून आणायचे आहेत. सो थोडं आता असं दिसतंय, थोड्या वेळानंतर चेंज होईल हे. आता बघा ओंकारला पाठवलं आहे वरती. काही बांबू वगैरे पण लागणार आहेत आम्हाला. तर टेरेसवरती बांबू आहेत. आणि रोशनी पटकन आपल्याला फटाफट करायचं, वाजलेत 9. जेवण वगैरे करायचं, त्यानंतर आपल्याला 12 वाजता कापायचा केक. सो तुला काय वाटतंय, सरप्राईज कसं वाटेल त्यांना? एकदम जबरदस्त होणार आहे. जबरदस्त ना. आम्ही काहीतरी नवीन करतोय, म्हणजे कधी असं केलं नाहीये. म्हणजे मी आमच्या बड्डेला आम्ही फक्त काय आणायचो, केक आणायचो, कापला झालं बड्डे. सो काहीतरी करू आता आज नवीन मस्तपैकी 12 वाजता होणार केक कट. तर व्हिडिओ बघत राहा आणि डेकोरेशन कसं करणार आहे ते पण व्हिडिओ तुम्ही बघत राहा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की घरामध्ये पण तुम्ही सेलिब्रेट करू शकता मस्तपैकी बड्डे वगैरे. सो व्हिडिओ बघत राहा. सो बघा आता फुगवायला मी घेणार आहे, कारण की मला हेच फटाफट काम जमेल. बाकी हे बघू एवढं काय आपण. सो फुगे फटाफट फुगून घेऊ. तर आता मिस्टर सुयोग भोसले फुगे फुगवतात ते. तर तुम्ही आता बघू शकता भोसलेंनी मस्त फुगा फुगवलाय. असे फुगे आता भरपूर फुगवणार आहे. मी या कामामध्ये मला खूप टॅलेंट आहे, म्हणजे मी या कामामध्ये PhD. फक्त बाकीचं दुसरं काही येत नाही. बघा आता तुम्ही फटाफट. वरती बांधायलाच बांबू बांधायचे असे, कळलं का? मला तुम्ही विचारा, मी तुम्हाला सांगू शकतो फटाफट काय करायचं. आता नाहीये, आता तुम्ही करा. इकडे कसं करायचंय सोमकर बोललाय. आता मी तुम्हाला दाखवतो मी कसं करणार आहे. बघा आता तुम्ही फटाफट एकदम जबरदस्त मध्ये. त्याला मला असं द्यायचेच इव्हेंट मॅनेजमेंट करायला. ओंकार एकदम पटापट करतो आणि डोकं बघा इझं आहे. म्हणजे डोकं म्हणजे मी सांगितलं सगळं. सो बघा आता थोडासा लुक यायला लागलाय. इकडं बघा असं मस्तपैकी टेंट सारखं काहीतरी करायचं. हे बघा मस्तपैकी आता मी एवढे फुगे फुगवले. इथं बघा, बघा आता एवढे बलून मी फुगवलेत आणि इथं बघा यांचं ऑलमोस्ट आता होत आले. फटाफट आता बाकीचं काम करून घेऊ. सो बघा आता ओंकार एक काहीतरी नवीन असं करतोय. दाखव ओंकार कसं.
पण त्याला क्वालिटी लागते. असं पहिले 3 वेगळे करा ना. सो बघा आहे ना. आणि एक इथं केलंय बघा ओमकारनी. आणि एक इथं बघा पिशवी पिवळी त्या करतोय. वरच्या बॉक्स मध्ये बऱ्याच गुंडे आहेत बघ तिथे. बस वा वा. एक बलूनला 3 बलून मध्ये कन्वर्ट केलेले बघा. सो बघू शकता आता की थोडंसं आता मस्तपैकी लुक यायला लागलाय. असं एकदम काहीतरी आम्ही मस्त नाही का डेकोरेशन करतोय. तर तुम्हाला बोललो होतं की काय करणार आहे. तर बघा असं डेकोरेशन केलंय. आणि सगळी आयडिया ही पूर्ण रोशनीची आहे आणि ओमकारची मेहनत आहे. फटाफट करतोय बघा. सो बघा शकता आता तुम्ही थोडासा लुक आलेला आहे. मस्त अशी रेड थीम दिलेली आहे. अशी थोडी ऑरेंज आणि रेड. रोशनी कसं आहे? एक नंबर ना. सो बर्थडे मला काय विचार सो बघा मीच बनवलं मलाच विचारतात ते. बघा आता हे असं केलेलं आहे आम्ही. तर थोडं जेवण वगैरे करून येऊ आणि पुढचं राहिलेले अजून लाईट वगैरे लावू म्हणजे ओके का. चला आता जेवण वगैरे करू मस्तपैकी. भाजी आणलेली आहे पनीर आणि काजू मसाला. मस्तपैकी जेवण वगैरे करू. सो आता वाजलेत 10:40 झालेले. 11:15 झालेले. आणि ओमकारने आता लाईटिंग लावायला घेतलेली हातामध्ये. आपल्याला 12च्या आतमध्ये काय पण करून डेकोरेशन कंप्लीट करायचं आहे. आणि त्यानंतर होईल केक कटिंग. सो व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दिसेल की आम्ही कसं काय हे जे डेकोरेशन आहे टेंट बनवू शकतात ते बनवले. घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये एकदम बनवू शकता तुम्ही पण. सो व्हिडिओ बघत राहा. होऊ शकतं की मस्तपैकी आता लाईटिंग पण लावून झालेली आणि एक नंबर दिसते बघा. आता कडक एकदम एक नंबर. होऊ शकतं एक नंबर दिसते. आता फुगे वगैरे थोडेसे सेट करायचे कॅम फिट. सो बघा आता ऑल सेट रेडी झालेला आहे. होऊ शकतं आता फायनल थोडंसं ते हॅपी बर्थडेवालं स्टिकर चिटकवायचं आहे फटाफटमध्ये. आता बघा स्टिकर चिटकून आता एक बलून पडला लावायला लागेल. सो असं बघा आता हॅपी बर्थडे हॅपी आता झालेला आहे. आता हॅपी लावून घ्यायचं मागं. पाहू शकता तुम्ही आता की चालू झालंय. हॅपी बर्थडे लावायची तयारी सुरू. तर माझ्या मागं पाहू शकता आता की झालाय सेटअप रेडी. बघा फक्त इथं खाली फुगे वगैरे ठेवलेले आहेत आणि मागं आता मस्तपैकी टेंटमध्ये एकदम असं फील येईल त्या टाईपमध्ये बनवलेलं आहे. आम्ही मागचं पूर्ण बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंड. आणि मस्तपैकी बलून वगैरे लावलेलं आहे. हॅपी बर्थडेचं पण रिबिन वगैरे मी लावलेलं आहे सगळं. ते एक अर्ध्या तासामध्ये आता होणार आहे सेलिब्रेशन बर्थडेचं. सो व्हिडिओ बघत राहा. आता फायनल कॅन्डल बघा. आता ही कॅन्डल यूज होती स्नेहाने दिली होती. आज यूज होती इथं. कॅन्डल वापरते. सो बघा आता तुम्ही पाहू शकता की ॲक्च्युली जे आम्ही केलं होतं ना डेकोरेशन बर्थडेचं ते असं दिसतंय. आणि लाईट बंद कर रोशनी. एकदा लाईटमध्ये तुम्हाला दाखवतो की कसं दिसतं. आता फायनल टचअपला काही थोडे ट्रीज वगैरे ठेवते ती. आता लाईट बंद केल्यानंतर हे बघा असा लुक येतो आहे. सो कसं वाटलं तुम्हाला हे डेकोरेशन कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही तुमच्या घरी पण ट्राय करा. काय जास्त काय म्हणजे आम्हाला नाही का कॉस्ट आलेली नाही आहे. सगळं घरीच होतं. नेट्स वगैरे फक्त बलून्स आणि बाकीच्या काही गोष्टी असतील स्टिक्स वगैरे त्यांनाच खर्च झाला. बाकी ऑल ओव्हर ओके. तर आम्ही आता बर्थडे डेकोरेशन केलेलं आहे स्पेशली संध्याताईंसाठी. आणि फक्त 500 रुपयामध्ये आम्ही असं एवढं छान असं डेकोरेशन केलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते. आता या ज्या साड्या वापरलेल्या आहेत आम्ही त्या घरच्याच आहेत. म्हणजे जे कापड वापरलेलं आहे. राहिला बलून्सचा प्रश्न तर 50 रुपयामध्ये आम्हाला सगळे बलून्स मिळालेत. आणि बाकीचं हे आमच्या घरीच होतं डेस्कवर.
आणि हे आता आमचं नवीन लग्न झाल्यामुळे ताईंना आणि मला रुकवतामध्ये मिळालेल्या डॉल्स आहेत, त्याचा आम्ही वापर केला आहे. आणि बाकी आम्ही हर्ट्स पण आणले होते काही, एक 40 रुपयाला हे packet. 40 रुपयाला 12 याचं पॅकेट होतं या हार्ट्सचं. आणि happy birthday चं आणि पण आहे. हॅपी बर्थडेचं हे आहे 50 रुपयाचं. तर स्वस्तात मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. थोडीशी मेहनत घेतली आहे पण मस्त डेकोरेशन झालं आहे. आणि 1 मिनिटात तुम्हाला परत एकदा लाईटमध्ये दाखवतो कसं. तर आता तुम्ही बघू शकता लाईटमध्ये कसं दिसतंय आमचं डेकोरेशन. आणि हा फोकस घरीच होता आपल्याकडे. आणि हा आम्ही गणपतीसाठी ठेवला होता. तर आता त्याचा आम्हाला वापर झाला मस्त. अंडर 300 to 400 मध्ये हे पूर्ण जे बजेट आहे आमचं जे डेकोरेशनचं. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघा आता केक आणला आहे मॉन्जिनेसचा आणि केक ओपन करते रोशनी. बघू कसा आहे, मला पण नाही माहिती ॲक्च्युली, दादा घेऊन आलाय. हे चुकीचं आहे. आम्ही पण केलंय असं. कसं वाईफी नाव टाकलंय. आमचं पण संध्याकाळी आहे, आमची वाईफ नाही. चला ठीक आहे, त्यांनी आणलाय ना, तो आपण नाही आणलाय. हो तसंही आहे. चला आता फटा. सो बघा आता फायनल टचअप म्हणजे जे मेन कट होणार आहे बर्थडे केक कसा दिसतोय. 1 नंबर आहे की नाही, कमेंट करून सांगा. जबरदस्त 1 नंबर. आणि असं हे डेकोरेशनमध्ये केक आता ठेवल्यानंतर 1च नंबर वाटते. काय बोलते? मग क्रेडिट गोज टू मी. हे आले का? अरे काय बोलो. ताई या लवकर ये. हा या. अरे उघडा. अरे का भरले डायरेक्ट अंगावर कुठं पडायचं असतो का? खाली गेला. अरे विश करा त्यांना. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आहुनी केलं नाही. आहुनचं प्रेम कमी झालं बघा. मॅच झाला ब्लॅक येलो इथून कर. ऑप्शन आहे. काय होतं? पैसे नाही दिले. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vaini. Happy birthday to you. हा जावा ना. हा कधीच स्प्रे ना. उडव ना वरती. वरती उडव वरती. सगळं केक होतो. अरे वरती असं उडव केक. अरे फोटो पण काढ. ओंकार फोटो काढ.
गिफ्ट खोलून दाखव काय. थांब भाऊ. गिफ्ट कोणाला दिलंय खोलतोय कोण. खोला पटकन. कल सुबह पनवेल पहुंचने. ते वरती काढा, बबल काढा. इकडे पण दाखवा. इकडे दाखवा. ते तू दे. तुम्ही बघू नका. खोलून बघा काय. सोन्याचं नाही पण चांदीचं आहे. ब्रेसलेट. दाखवा. अरे फोटो घे ओमकार. तर बघा आता 12:30 वाजलेले आहेत आणि आता हे पैसे मला आता आईस्क्रीम खाणार आहे मस्तपैकी. आईस्क्रीम आणि आता केक. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इव्हेंट मॅनेजमेंटसाठी कोणी हवं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट. हा मोबाईल नंबर येतो आणि हा बघा इकडं. हॉटेल मॅनेजमेंट मस्तपैकी आता बघा आईस्क्रीम. आणि आता उद्या आम्हाला पोहोचायचं पनवेलला. खरंच पनवेलला जाणार आहे म्हणजे बघा तुम्ही होता उद्याच्या व्हिडिओला. सो चला व्हिडिओ आवडला तर आता मस्तपैकी पहिलं आईस्क्रीम खाऊ आणि नंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.